श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सध्या सर्दी पडल्यामुळे तोंडाची चव गेली आहे. तर सकाळी सकाळी ब्रेकफास्टला काहीतरी चटपटीत प्रत्येकाला खायचं होतं. तर 3 छान लाल झालेले टमॅटो घेतले, त्याची प्युरी केली, कांदा कोथिंबीरची प्युरी केली, त्याच्यामध्ये ज्वारीचं, डाळीचं आणि गव्हाचं पीठ, धणे जिऱ्याची पूड, लाल तिखट, हळद, ओवा आणि तीळ, मीठ घालून हे सगळं त्या टमॅटोच्या आणि कांदा आणि कोथिंबीर जे दळलेलं होतं त्याच पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतले. या पद्धतीने खूप सुरेख लागते. टमॅटोची एक अशी टँगी टेस्ट असते आणि कांद्यामुळे एक अजून वेगळी चव येते. तर या पद्धतीने पीठ तयार करून घेतलं सगळं. यात बाजरीचं पीठ घालायचं नाही, कारण बाजरीच्या पिठाने चव चांगली लागत नाही. फक्त ज्वारीचं, डाळीचं आणि गव्हाचं. आणि छान असे 3 घडीची मस्त गुबगुबीत दशमी लाटून घेतली. बघा तुम्ही, छान असे पूड सुटलेले आहेत या पद्धतीने. आणि छान अशी भरपूर तेल लावून शेकून घ्यायची आणि मस्त फक्त बटर किंवा थोडंसं चीज टाकायचं आणि खायचं. तर या पद्धतीने नक्की करून पहा. सध्या टमॅटो पण खूप छान येतात ते, आणि टमॅटो आणि लाल तिखटामुळे एक वेगळी चव लागते. कलर पण खूप छान येतो आणि विशेष म्हणजे या पिठांमुळे एक कुरकुरीतपणा येतो दशमीला. तर या पद्धतीने सकाळी सगळ्यांना करून दिलं आणि ब्रेकफास्टला झालं. तर तुम्ही नक्की करून बघा. कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर सगळं मिक्सरला लावायचं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, मीठ, धणे जिऱ्याची पूड, ओवा, तीळ आणि लसणाची पेस्ट एवढंच. हवं तर तुम्ही याच्यामध्ये अजून कुळीदाचं पीठ असेल तुमच्याकडे तेही घालू शकतात. म्हणजे पिठाचं काही हे नाही. पण एक गोष्ट करायची की ते जे पाणी असतं टमॅटोचं आणि कांद्याचं, शक्यतो त्याच पाण्यामध्ये पीठ भिजायचं, जेणेकरून जी टेस्ट असते ती खूप छान येते. त्या पद्धतीने 2-2 चमचे तेल लावून खरपूस अशी शेकून घ्यायची आणि दशमी लाटून घ्यायची. आणि शक्यतो 2-3 घड्यांची लाटायची, की जेणेकरून पदर सुटले की त्याची चव खूप छान लागते. तर नक्की करून पहा ही टमॅटो, कांदा आणि कोथिंबीरची दशमी आणि एन्जॉय करा. थंडीचे दिवस आहेत. सकाळी सकाळी 8-8:30पर्यंत भूक लागतेच. तर चपात्या करायच्यासोबत असं रोज कुठलं तरी एक भाजी घालून पीठ मळायचं आणि त्याच्यामध्ये सगळी अशी छान पिठे टाकायची आणि 4 दशम्या लाटायच्या. पोळ्याही होतात आणि दशम्याही होतात. तर नक्की करून पहा. एन्जॉय. थँक्यू. अँड कमेंट मी तुम्हाला कशी वाटली ती दशमी.